गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. वाजलेले आहेत आता 6:45. प्रोडक्शन आहे आता 15 मिनटात. चला तर मग काय, देवाचं नाव घेऊ, बसूयात. मित्रांनो, सकाळ सकाळ डिप्लॉयमेंट झाले आपलं. विवानी इथं दूध पितोय. आले दूध पी. मी इथं करतोय नाश्ता, ब्रेकफास्ट, पोहे. आपलं डिप्लॉयमेंट सक्सेसफुल झाले, बरं आहे तेवढं. आता डिफेक्ट आले तर बघू पुढच्या पुढे. डिफेक्ट येणारच, काम काही संपत नाही. रात्री मी 1 वाजता झोपलो, सकाळी 6:30ला उठलो. पोहे खायचे तुला? दूध नको? दूध प्यायला तर उलटी करते मला. तशी बसली खाली बस, खाली बस. अरे तुला मांडीवर द्यायची ना? बसू खाली बस. आला दमगर. दम 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 दम. मित्रांनो, आता वाजलेत 1:05 दिवसाचे, दुपारचे. आंघोळ केली. आता म्हटलं थोडं कामाला बसलो. डिप्लॉयमेंट झाल्यावर थोडंसं झोपलो होतो मी. सक्सेसफुली झाले आपलं डिप्लॉयमेंट, मस्त. इश्यू आहेत 1-2, पण घेऊ आपण पुढच्या डिप्लॉयमेंटला घेऊ. कसं असतं, तुम्ही एखादं नवीन ॲप्लिकेशन बनवलं की ते डिलिव्हर केलं त्यात एक वेगळाच आनंद असतो. इश्यूज येत राहतात, पण एक मोठं टास्क आहे की ते डिप्लॉय झाले. बघतो आता निवांत. मी काही काम वगैरे करणार नाही आज. मी एन्जॉय. चला जेवायला. काय जेवायला आज? काय जेवणच नाही देत मी. नंतर जेवल्या राहू दे, मी घेतो. चला आपण जेवू. आपण काय जेवायची भाकरी. काय भाकरी खातो? तुमची आणू कापड पाहिजे सोबत. विवान हसते कसा. त्याला कॅमेरा चालू केला की हसायला काय येतं काय नाही. काय रे? प्रियांकाचं काय चाललंय? आलिये, थंडीचे कपडे का घातले तू? थंडी वाजते तुला? वाजलेले आहेत आता ॲक्च्युली 2:44 झालेत आणि मला जायचं आहे आता ऑफिसला. आज जायचं नव्हतं, पण आठवड्यातून 3 दिवस कंप्लीट नाही झाले. मग आजचा दिवस आहे, जाऊन स्वाईप करून येऊ. आपलं एकदम चिल आहे त्यामुळे. थंडी वाजते मित्रांनो, पाऊस पडलाय ना त्यामुळे. माझ्यासारखा लक्की माणूस मीच असेल मला वाटते. एवढ्याजवळ ऑफिस, वर्क फ्रॉम होम, पाहिजे तेव्हा जायचं, पाहिजे तेव्हा यायचं. नाद खुळा.
बघा मित्रांनो, आता वाजले 4:09 घरी चालले मी. 1 तासात रिटर्न. आलेलो आहे मित्रांनो घरी. चला आता आराम करू आणि परत कॉल आहे. बघा मित्रांनो, विवान आता उठलाय झोपेतून. आता हसणार बरं का कॅमेरा बघितल्यावर. बाहेर बघतोय आता, त्याच्यामुळे नाही. विवान, हे बघा, बाय द वे आपल्या कुंड्यांमध्ये काय आहे, तुळस दिसतीये, गवती चहा, कोरफड, ॲलोवेरा आणि याच्यात आहे आपलं अलीकडच्या ह्याच्यात नागिनीचं पान, जे विड्याचं पान असतं ना, ते फुटलंय. दाखवलं तुम्हाला जवळून कसं असतं नागिनीचं पान. हे आपण पान खातो ना पानटपरीवर, ते हे बघा, हे आहे ते आपण जे पानं खातो ते. मग असा वेल वाढला की आम्ही त्याला असं वरती काढून देणार. याच्यातून गवती चहा आहे, तुळस आहे, कोरफड. काय रे विमान, खाली नको बसू बाबा, ओललंय तिथं. नको नको नको, शी शी, माती आहे. खजूल खायचे ना तुला? हा, खजूल आण खजूल. झोप झाली? झाली झोप? हे बघा मित्रांनो, आम्ही चाललोय सगळेजण. विवान पण आहे. थांबली. आता वाजलेत 8:45. बाहेर डिनरचा प्लॅन आहे. श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे. म्हटलं चला प्युअर व्हेज खाऊ. आज फ्रायडे, काम झालंय आपलं. म्हटलं चला आता थोडंसं हेक्टिक डे होते 2-3 दिवस. आज थोडासा टाइम मिळालाय. काय झालेले नाकात काय अडकले? तेलकट काय झालं इथं? बस छान येते. आता खाल्ली ना खेळ. अयो, चुट वाज येते, चुट वाज येते. तर मित्रांनो, खराडीमध्ये एक कृष्णा रेस्टॉरंट आहे प्युअर व्हेज. तिथं आम्ही आज ट्राय करणार आहे. तर फर्स्ट टाइम चाललोय तिथं. बघूयात आता त्या हॉटेलचे रिव्ह्यू देऊ. चला, घेतलं का? हे बघा मित्रांनो, हे आहे हॉटेल कृष्णा. खराडीमधलं व्हॅले पार्किंग आहे. दिली आता गाडी. हां, बघू ना. काय नाही, मी ना हेअरस्टाईलमुळे. वानवरी, हडपसर आणि खराडी 3 ठिकाणी त्यांच्या ब्रांचेस आहेत. हाँ करो सर, करो. हे ऑर्डर केलंय मित्रांनो, चीज बॉल. यांना भूक लागलेली आहे. विवान खातोय कॉर्न चीज बॉल. छान आहे, खाल्ली? छान आहे का? आलं आणि पटकनच संपलं. राहू दे, एका फटक्यात संपलं. ओके बस.
टायगरला खाऊन आणले आणि तो इथे कमी तिखट मला तर त्याच्या वाट्याचं पण घ्यावं लागेल आपल्याला. एक पनीरचं सेपरेट जरा घ्यावं लागेल. येत आहे का तुला खाता? मंचुरियन फ्राईड राईस आहे ना? हां ठीक आहे. मंचुरियन ग्रेव्ही ना? मित्रांनो ऑर्डर केलेला आहे सँडविच. काय खाल्लं रे? काय खाल्लं? हां चीज बॉल खाल्ले. हे बघा मित्रांनो फालुदा आलेला आहे आमचा. एकच मागवला आहे जास्त, त्यामुळे आम्हाला जाणार नाही तो. पहिले तू थोडी जागा कर प्रियांका. करून देते थोडंसं ड्राय फ्रूट घे ना, काजू बदाम आलं घे. हे बघा मित्रांनो आत्ताच बाहेर आलो आहे. जेवण वगैरे झालं आहे, मस्त मजा आली. कसं होतं जेवण? व्हॅले पार्किंग येतं, त्यामुळे आम्ही थांबलो आहे. चावी गाडी आणायला गेला आहे तो. जेवण एक नंबर आहे. क्वांटिटी ओके, क्वालिटी मस्त आहे. रेट पण छान. ओके क्वालिटीच्या हिशोबाने रेट पण रेट जास्त आहे. म्हणजे स्टँडर्ड आहे थोडंसं, पण चांगली आहे. टेस्ट चांगली आहे. क्वांटिटी कमी आहे, कमी आहे प्राईस जास्त आहे, पण क्वालिटी आहे. छान आहे.